Hello everyone. In previous lectures, we have discussed the concept of addition modulo m, and also we have seen some examples and some properties of addition modulo m. A addition modulo m of b is the remainder obtained by dividing the usual sum a plus b by m. Okay, we have seen, just first let us recall the definition of addition modulo m, and then we will be seeing the multiplication modulo p. नंतर आपण मल्टिप्लिकेशन मॉड्युलो p पाहणार आहोत. पहिले आपण जे काल शिकलं होतं याच्या आधीच्या लेक्चरमध्ये ते रिकॉल करूया की दिस इज द सिम्बॉल फॉर addition modulo m. If a and b are any two integers, then a addition modulo m b is equal to r, where what is r? Where r is the remainder. It is the remainder obtained by dividing a plus b by m. This is the remainder after dividing a plus b by m. m is a positive integer. ओके, म्हणजे a प्लस b ला जर m ने भाग दिला तर जी काही रिमाइंडर उरते है ना, दॅट इज नथिंग बट द रिझल्टंट ऑफ दिस ऑपरेशन ॲडिशन मॉड्युलो m. अँड ऑल्सो वी हॅव सीन, आता याचं एखादं एक्झाम्पल, फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट वन एक्झाम्पल की 5 ॲडिशन मॉड्युलो समजा 3 and 7, समजा 5 addition modulo 3 7 is equal to, what is that? It is the remainder obtained by dividing this sum by 3. याची बेरीज किती येते? 5 आणि 7 ची 12. त्याला जर 3 ने भाग दिला तर भाग 4 चा जातोय आणि बाकी किती उरते? 0. म्हणजे 5 addition modulo 3 and 7 is equal to किती येतो? 0 येतो. 5 addition modulo 3 7 इज इक्वल टू किती येतो? 0 येतो. कारण या 5 आणि 7 ची बेरीज 12 येते. त्या 12ला जर 3 ने भाग दिला आपण, इफ वी डिवाइड दिस 12 बाय 3, द क्वोशिएंट इज 4 अँड द रिमाइंडर इज 0. ए ॲडिशन मॉड्युलो बी एम, ए ॲडिशन मॉड्युलो एम बी इज इक्वल टू आर असतो, वेअर आर इज द रिमाइंडर. सो यू कॅन ऑब्झर्व दॅट है ना, आफ्टर डिवाइडिंग द रिमाइंडर डेफिनेटली इज लेस दॅन आर इक्वल टू, और इट इज लेस दॅन द डिव्हायझर. रिमाइंडर जी असते ना ती कमीत कमी 0 असली पाहिजे, म्हणजे आर जो आहे तो, आणि ती डिव्हायझरपेक्षा लहान असली पाहिजे, लेस दॅन एम. ऑर यू कॅन राईट इट इज लेस दॅन ऑर इक्वल टू एम मायनस 1 ऑल्सो, है ना. लेस दॅन एम लिहा किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू एम मायनस 1. हे सगळे इंटीजर्स आहेत, म्हणजे डिव्हायझर इंटीजर आहे, क्वोशिएंट इंटीजर आहे, रिमाइंडर सुद्धा आपल्याला इंटीजरच पाहिजे. Okay, so this is the concept of addition modulo m. Also we have seen the definition of congruence. मी recall करतोय, a is a congruent to b modulo m. कधी हे डेफिनेशन आपण शिकलेले आहेत. if and only if m divides a minus b, m divides a minus b. These are the things that we have seen in the previous article. मागच्या आर्टिकलमध्ये हे सगळं आपण शिकलेले. मी ते फक्त रिकॉल करतोय कारण मला आता पुढं मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी शिकायचं आहे, त्याचे एक्झाम्पल्स. देन ऑल्सो वी हॅव सीन सम प्रॉपर्टीज. वन प्रॉपर्टी वी हॅव सीन हिअर. अशी एक प्रॉपर्टी होती, जर इफ ए इज अ कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एम, अशी एक प्रॉपर्टी आपण पाहिली होती. इफ ए इज कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एम, देन ए ॲडिशन मॉड्युलो सी, ए असं एक पाहिलं होतं आपण. देन ए ॲडिशन मॉड्युलो एम सी इज इक्वल टू बी ॲडिशन मॉड्युलो एम सी, अशी एक प्रॉपर्टी पाहिली होती आपण. And also we have stated one thing,
or one can verify. लक्षात घ्या, अशी एक आणखी एक प्रॉपर्टी आपण ॲडिशन मॉड्युलोची पाहिली होती. मी परत एकदा वाटलं तर व्हेरीफाय करून दाखवतो. ए ॲडिशन मॉड्युलो एम बी इज कॉन्ग्रंट टू ए प्लस बी मॉड्युलो एम. आपण याला व्हेरीफाय करू शकता. इफ यू वॉन्ट यू कॅन व्हेरीफाय विथ द हेल्प ऑफ वन एक्झाम्पल ऑल्सो. वी कॅन प्रूव्ह ऑल्सो. आपल्याला त्याचं प्रूफ इथं घेत बसायची गरज नाही आहे. इट इज नॉट निडेड. आपल्याला त्याची गरज नाही आहे पुढं पण, कारण आणखी कंटेंट पण भरपूर आहे. त्यामुळं मी पहा ते जे आत्ता लिहिलेली प्रॉपर्टी आहे ना ती एकदा व्हेरीफाय करून दाखवतो की ए ॲडिशन मॉड्युलो एम बी इज अ कॉन्ग्रंट टू ए प्लस बी. कॉन्ग्रंटचं डेफिनेशन वगैरे सगळं तुम्हाला सांगून झालेलं आहे. कॉन्ग्रंट म्हणजे काय पुन्हा एकदा इथं दाखवतो की ए इज अ कॉन्ग्रंट टू बी मॉड्युलो एम कधी असतो इफ अँड ओनली इफ एम डिव्हाइड्स ए मायनस बी. एमने जर ए मायनस बी ला पूर्ण भाग जात असेल तर वी से दॅट ए इज कॉन्ग्रंट टू बी मॉड्युलो एम. लेट अस सी नाव हिअर. एखादा एक्झाम्पल घेऊया आपण. याचं एक्झाम्पल या प्रॉपर्टी. दिस इज युजफुल प्रॉपर्टी. वी आर गोइंग टू यूज दिस प्रॉपर्टी इन वन थिअरम. आपण एक पुढं थिअरममध्ये याचा वापर करणार आहोत, म्हणून मी तुम्हाला ती परत एकदा मागे जाऊन रिकॉल करून सांगतोय. समजा 7 ॲडिशन मॉड्युलो एम 3, सॉरी एमच्या ऐवजी नंबर घ्यावा लागेल इथे मला काहीतरी. 7 ॲडिशन मॉड्युलो 4 घेऊया समजा आपण इथे ऑफ 3. याच्यानुसार मला काय दाखवायचे की दिस इज कॉन्ग्रंट. आपण चेक करायला वी आर जस्ट युजिंग द चेक मेथड. इज अ कॉन्ग्रंट टू, आता ए म्हणजे 7 आहे, बी म्हणजे 3 आहे. इज अ कॉन्ग्रंट टू 7 + 3 आणि इकडे मॉड्युलो एम किती आहे 4 आहे. मॉड्युलो 4. आता आपल्याला फक्त चेक करायचे की वेदर इट इज ट्रू ऑर नॉट. हे जे लिहिले हे ट्रू आहे की नाही. व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड हिअर. डावी बाजू काय बघा. 7 ॲडिशन मॉड्युलो 4 3 याची व्हॅल्यू कशी काढतात. हाऊ विल यू फाइंड 7 ॲडिशन मॉड्युलो 4 3 याची व्हॅल्यू कशी काढतात. इट इज द रिमाइंडर. इट इज द रिमाइंडर. विच रिमाइंडर. इट इज द रिमाइंडर ऑब्टेन किंवा आफ्टर डिव्हायडिंग म्हणा ऑब्टेन बाय डिव्हायडिंग द सम 7 + 3 by 4. म्हणजे 7 + 3 ला 4 ने भाग दिल्यानंतर जी बाकी उरते. आता 7 + 3 म्हणजे किती 10. या 10 ला 4 ने डिव्हाइड केलं है ना, तर क्वोशंट येतो 2 आणि रिमाइंडर येते 2. म्हणजे याचं उत्तर किती 2 आहे. म्हणजे 7 ॲडिशन मॉड्युलो 4 3 इज इक्वल टू 2 येतो. लक्षात आलं ना. इट इज द रिमाइंडर ऑब्टेन बाय डिव्हायडिंग द सम बाय 4. या 4 ने या समला भाग दिल्यानंतर जी बाकी उरते ती म्हणजे ॲडिशन मॉड्युलो असतो. तर व्हॉट इज द लेफ्ट हँड साइड. इट इज 2. इट इज कॉन्ग्रंट टू 7 + 3 म्हणजे हा युज्युअल ॲडिशन आहे राईट साइडला 10 मॉड्युलो 4. आता फक्त विचारा की इज इट ट्रू ऑर नॉट, वेदर दिस इज ट्रू. कॉन्ग्रन्सची डेफिनेशन ही आहे की ए कॉन्ग्रंट टू बी कधी असतो है ना, कधी असतो. दिस इज ट्रू बिकॉज कशामुळे माहिती आहे का. दिस इज ट्रू बिकॉज कशामुळे की हा जो डिफरन्स आहे 2 - 10 हा किती येतो -8 इज डिव्हिजिबल बाय 4. त्याला 4 ने भाग जातो पूर्ण. -8 ला 4 ने पूर्ण भाग जातो. 4च्या पटीत आहे हा. अँड सो वी कॅन से दॅट है ना दिस प्रॉपर्टी इज व्हेरीफाईड. आपण ही प्रॉपर्टी काय केलेली आहे आता व्हेरीफाय केलेली आहे. फक्त चेक केलेली आहे की इट इज ट्रू है ना. वी कॅन प्रूव्ह ऑल्सो बट वी आर नॉट इंटरेस्टेड इन द प्रूफ हिअर. आपल्याला त्याच्या प्रूफमध्ये, कारण लक्षात घ्या कंटेंट, मी मागे पण याच्या आधी म्हटलं होतं की या पेपरला कंटेंट खूप आहे. त्याच्या आधी एक रिझल्ट मी ऑलरेडी प्रूव्ह करून दिलेला आहे. युजिंग द सिमिलर आर्ग्युमेंट्स ऑर युजिंग द सिमिलर टेक्निक्स यू कॅन प्रूव्ह धिस थिंग ऑल्सो. जे लिहिले आहे ते दॅट इज युजफुल रिझल्ट. ए ॲडिशन मॉड्युलो एम बी इज कॉन्ग्रंट टू ए + बी मॉड्युलो एम. रिमेंबर दिस रिझल्ट. डेफिनेटली वी विल बी युजिंग इट इन द टुमॉरोज लेक्चर. आपल्याला उद्याच्या लेक्चरमध्ये ते वापरायचं आहे. आता आपण जाऊया पुढच्या पॉईंटकडे. आपल्या पुढच्या पॉईंटकडे दॅट इज द मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी. पुढचा जो पॉईंट आहे, जसं ॲडिशन मॉड्युलो एम होतं सेम मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी आहे. सेम एक्झॅक्टली लिहा मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी.
मल्टिप्लिकेशन आधी डेफिनेशन, एक्झाम्पल्स आणि काही प्रॉपर्टीज. मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी. सी है जसं ॲडिशन मॉड्युलो एम इज द रिमाइंडर ऑब्टेन बाय डिवाइडिंग द सम बाय एम, तसंच सेम मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी इज द रिमाइंडर ऑब्टेन बाय डिवाइडिंग द प्रॉडक्ट बाय पी. लक्षात येतं की मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पीचा अर्थ काय? इट इज द रिमाइंडर. कोणती रिमाइंडर? विच इज ऑब्टेन बाय डिवाइडिंग द प्रॉडक्ट ए इंटू बी बाय पी. म्हणजे ए मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी बी, म्हणजे ए आणि बीचं मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी किती येतो? इट इज द रिमाइंडर ऑब्टेन बाय डिवाइडिंग द प्रॉडक्ट ए इंटू बी बाय पी. ओके, पाहूया. लिहा. इफ A and B, definition, if small a and small b are any two integers, and p, small p, is a fixed positive integer, इज अ फिक्स्ड पॉझिटिव्ह इंटीजर. तो पण गिव्हन असणार आहे. फिक्स्ड म्हणजे त्या प्रॉब्लेमनुसार तो फिक्स्ड गिव्हन असेल. इज अ फिक्स्ड पॉझिटिव्ह इंटीजर कॉमा देन. आता मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. देन द मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी, द मल्टिप्लिकेशन modulo p of small a and small b, of a and b, म्हणजे त्यांचा मल्टिप्लिकेशन मॉड्युलो घेतल्यानंतर रिझल्टंट काय येतो? इज द रिमाइंडर, इज द लिस्ट नॉन निगेटिव्ह रिमाइंडर, इज द लिस्ट म्हणजे लहानात लहान, नॉन निगेटिव्ह, निगेटिव्ह नाही चालणार, 0 चालेल. नॉन निगेटिव्ह रिमाइंडर कशी? ऑब्टेन बाय डिवाइडिंग, ऑब्टेन बाय डिवाइडिंग द प्रॉडक्ट ए बी, द प्रॉडक्ट ए बी बाय पी. ठीक आहे. इट इज डिनोटेड बाय, त्याचा सिम्बॉल आहे, इट इज डिनोटेड बाय ए. हा आपला मल्टिप्लिकेशनचा सिम्बॉल, इथं बेसला पी लिहायचा, म्हणजे मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी है ना. दस ए मल्टिप्लिकेशन मॉड्युलो बी, सॉरी मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी बी है ना. डॉट पण वापरू शकता तुम्ही, पण आपल्या पुस्तकात इंटू वापरलं तर आपण लिहूया. इज इक्वल टू आर, वेअर आर कसा असणार? इट इज द रिमाइंडर. ती नॉन निगेटिव्ह असल्यामुळे 0 लेस दॅन आर इक्वल टू आर लेस दॅन पी है ना. इट इज लेस दॅन पी किंवा लेस दॅन आर इक्वल टू पी मायनस 1. लेस दॅन पी म्हणा किंवा लेस दॅन आर इक्वल टू पी मायनस 1 म्हणा. इट इज वन अँड द सेम. लेस दॅन पी म्हणजे पी नाही आहे, म्हणजे पी पेक्षा लहान रिमाइंडर कोण येईल? स्मॉलेस्ट, दॅट इज पी मायनस 1 येऊ शकते. ओके, सो जास्तीत जास्त पी मायनस 1 रिमाइंडर येऊ शकते. तर मला वाटतं हे तुम्हाला समजलेलं आहे. याचा एक एक्झाम्पल इथं आहे, 1-2 एक्झाम्पल्स. इट इज जस्ट द रिमाइंडर ऑब्टेन बाय डिवाइडिंग द प्रॉडक्ट बाय पी. त्या गुणाकाराला पीने भाग दिल्यानंतर जी काही बाकी उरते ना, त्याला मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी असं म्हणतात. ओके, जसं ॲडिशन मॉड्युलो एम मध्ये होतं सेम एक्झॅक्टली. पाहूया एक एक्झाम्पल. इथं वरती आर म्हणजे काय ते लिहिलंय बरं का आपण. आर इज द लिस्ट नॉन निगेटिव्ह रिमाइंडर ऑब्टेन बाय डिवाइडिंग द प्रॉडक्ट ए बी बाय पी. म्हणजे पुन्हा इथं मांडायची गरज नाही. व्हेअर व्हॉट इज आर? आर इज द रिमाइंडर. आर इज द, तेच वाक्य जर लिहायचं असेल खाली तुम्हाला तर आर इज द लिहू शकता इफ यू वॉन्ट. म्हणजे वर्ड्समध्ये लिहिण्यापेक्षा
सिम्बॉल्समध्ये जास्त सोयीचं आहे ना. व्हेअर इफ यू वॉन्ट यू कॅन राईट व्हेअर, तेच वाक्य. आर इज द लिस्ट नॉन निगेटिव्ह रिमाइंडर. इज द लिस्ट नॉन निगेटिव्ह रिमाइंडर. obtained by dividing the product AB ठीक आहे. ते वरचंच वाक्य आहे, वरती शब्दात लिहिले, आपण इथं खाली सिम्बॉल मध्ये लिहिलंय बाय पी. हे म्हणजे ए मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी अँड बी इज इक्वल टू आर, where R is the least non-negative remainder that is obtained by dividing the product A into B by P. Let us write one example. For example, समजा तुम्हाला मी विचारलं वाढे हे छोटे छोटे, समजा MCQ परीक्षा झाली ना तर असे प्रश्न येऊ शकतात. मी जे आता सांगतोय ते, समजा 7 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 4 आणि 5 समजा काढायला सांगितलं. सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस, याची व्हॅल्यू कशी काढणार. इट इज द रिमाइंडर. याचा अर्थ काय, याचा अर्थ काय लिहितो मी आधी, असं लिहायची गरज नसते, मी तुम्हाला अर्थ सांगतो इथं. इट इज द रिमाइंडर. कोणती रिमाइंडर, ऑब्टेन्ड बाय डिव्हायडिंग द प्रॉडक्ट. इट इज द रिमाइंडर ऑब्टेन्ड बाय डिव्हायडिंग द प्रॉडक्ट. विच प्रॉडक्ट, 7 into 5. ऑब्टेन्ड बाय डिव्हायडिंग द प्रॉडक्ट 7 into 5 by 4. म्हणजे 7 into 5 म्हणजे 35. 35ला 4ने भाग दिल्यानंतर जी बाकी उरते ती म्हणजे मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 4 असते. किती येईल मग, 4 8 जा 32. व्हॉट इज द रिमाइंडर 3. याच्यापेक्षा लहान रिमाइंडर येऊ शकते का नाही, याच्यापेक्षा लहान नॉन निगेटिव्ह रिमाइंडर नाही येऊ शकत. म्हणजे 3 हे तुमचं काय उत्तर आहे याचं. जे 7 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 4 आहे ना. यू मे राईट वन मोर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट. I may write here one more. समजा 12 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 8 आणि 7 आहे समजा. सो इट इज द रिमाइंडर ऑब्टेन्ड बाय डिव्हायडिंग द प्रॉडक्ट. विच प्रॉडक्ट, 12 into 7. 12 into 7 किती येतो, 84. याला 8 ने डिव्हाइड करा, जी काही रिमाइंडर उरेल ते म्हणजे तुमचं आन्सर असेल. इट इज 4. समजले. सो इट इज द रिमाइंडर ऑब्टेन्ड बाय डिव्हायडिंग द प्रॉडक्ट बाय पी. म्हणजे ए इंटू बी ह्या प्रॉडक्टला पी ने भाग दिल्यानंतर जी बाकी उरते दॅट इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी. सो 12 आणि 7चा मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 8 किती येतो, 4 येतो. बिकॉज 12 7 जा 84 डिवायडेड बाय 8, द क्वोशिएंट इज 10 अँड द रिमाइंडर इज 4. रिमाइंडर इज नथिंग बट द मल्टिप्लिकेशन मॉड्युलो. ओके, सो होप यू ऑल गट दिस. आता एक रिझल्ट आहे इथं छोटासा, तो आपल्याला आवश्यक आहे. जस्ट प्रॉपर्टीज म्हणा किंवा रिमार्क म्हणा. वी आर नॉट गोइंग टू प्रूव्ह दॅट, कारण मी पुन्हा एकदा सांगतो, म्हणजे ज्याचे प्रूफ आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहेत ते आपण लिहिण्यामध्ये किंवा प्रूफ करण्यामध्ये आपल्याला खूप काही जास्त हे नाही आहे इंटरेस्ट. म्हणजे करायला हरकत नाही, पण वेळेचं बंधन आहे. ऑनलाईनमध्ये एक तर अडचण आहे आणि दुसरी अडचण सिलेबस पण या पेपरचा खूप जास्त आहे. लिहा. इफ ए इज कॉन्ग्रुएंट टू बी, मागच्या सारखंच. इफ ए इज कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो पी, देन जसं आपण मागच्या ॲडिशन मॉड्युलो एमच्या आज प्रॉपर्टीज व्हेरीफाय करून पाहिल्या तसं हिअर ऑल्सो इफ यू वॉन्ट यू कॅन व्हेरीफाय. फक्त प्रूफमध्ये आपल्याला पडायचं नाही आहे. ए मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी सी इज इक्वल टू बी मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी सी. ही झाली पहिली प्रॉपर्टी और पहिला रिमार्क. आणि दुसरी एक प्रॉपर्टी आणखी, ए मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी बी इज कॉन्ग्रुएंट टू ए बी मॉड्युलो पी है ना. इफ यू वांट यू कैन वेरीफाई इट वेरी इजीली बाय टेकिंग सम एग्जाम्पल्स, सम सुटेबल एग्जाम्पल्स है ना. पाहूया.
वाटलं तर मी व्हेरीफाय करतो. वेळ किती बाकी आहे ते पण लक्ष ठेवा वेळेनुसार. ठीक आहे, आणखी एक 10 मिनिट आहेत. एक थिअरम आहे पुढं याच्यानंतर, तर तो थिअरम घ्यायचा असेल तर ह्या प्रॉपर्टीज तुम्ही घरी व्हेरीफाय करा है ना. नाही तर मग ह्याच्या आपण प्रॉपर्टीज म्हणजे ह्याचे जर कॅल्क्युलेशन्स करत बसलो तर मग थिअरमकडे नाही जाऊ शकणार. बघूया. इफ यू वॉन्ट स्टील आय विल गिव्ह वन एक्झाम्पल ऑफ इच ऑफ दीज टू रिमार्क्स. पहा, मी एक्झाम्पल सांगतो तरी पण तुम्हाला. पहिली प्रॉपर्टी काय होती, पहिला रिमार्क काय होता मी सांगतो, असू द्या. असा होता तो रिमार्क 1. इफ ए इज कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एम देन ए, इथं मॉड्युलो पी होता, काही घ्या नावात काही पडलेलं नाही बरं का, पण असू द्या. ए मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी ऑफ एनी नंबर सी इज इक्वल टू बी मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी सी. बघूया एक एक्झाम्पल. आधी असं घ्या, ए कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो बी असणारा, म्हणजे ए कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो पी असणारा एक 2 नंबर्स घ्या असे. समजा फॉर एक्झाम्पल 12 इज कॉन्ग्रुएंट टू से काही घ्या 3, तर 12 वजा 3 किती येतो 9, म्हणजे 9ला 3 ने भाग जातो मॉड्युलो 3. ओके, म्हणजे इथं ए हा हे असं हे कळालं पाहिजे की हाऊ आय एम टेकिंग दिस. मी काय केलं की 12 वजा 3 केला वजा बाकी किती येते 12 मायनस 3 9. 9ला कशाने भाग जातो 3 ने, म्हणून इथं मी 3 घेतला. जर मला ए कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो एम असं म्हणायचं असेल तर एम ने ए मायनस बीला भाग गेला पाहिजे, पूर्ण भाग गेला पाहिजे. एम डिवाइड्स ए मायनस बी. मी ए मायनस बी करून बघितला. 12 मायनस 3 9. 9ला कशाने भाग जातो 3 ने, म्हणून मी इथं मॉड्युलो 3 असं घेतलं. आता याच्यावरून मला काय मिळालं पाहिजे, सी हा एनी नंबर आहे बरं का, सी हा एनी नंबर आहे. तर बघूया मग. ए म्हणजे 12, 12 मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी म्हणजे 3 आहे 3. सी तुम्हाला जो पाहिजे तो ठेवता येईल, मी नंतर ठेवतो. इक्वल टू बी म्हणजे 3 आहे, मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 3. सी म्हणजे इथं जो लिहाल तोच इथं लिहा, कोणताही नंबर. तर ह्या 2 टर्म नक्की सेम येणार आहेत. राईट, एनी नंबर हिअर तोच इथे लिहा. सी इथं सी आहे, इथे पण सी आहे. इथं जो तुम्हाला वाटेल तो नंबर लिहा, व्हॉट एव्हर यू वॉन्ट. देन दॅट विल बी अ इक्वालिटी, देर विल बी अ इक्वालिटी. तर ती इक्वालिटी सॅटिस्फाय होते हे हे आपल्याला या ठिकाणी पाहता येईल. बघूया, इथं तो कोणताही नंबर व्हॉट एव्हर यू वॉन्ट, तुम्हाला जो वाटेल. समजा तुम्हाला वाटलं इथं सर मी 5 लिहितो, 5 नको 4 3, कोणताही लिहा कारण पूर्ण भाग जातो, रिमाइंडर 0च येणार आहे. समजा मी इथं 6 लिहिला, कोणताही लिहा, इथे पण 6च लिहा. आता ह्याची व्हॅल्यू किती येते काढा आणि याची व्हॅल्यू किती येते ते काढा. दोन्ही सेम येतात, म्हणजे दोन्हीच्या मध्ये इक्वल टूचं चिन्ह येतं असं आपल्याला व्हेरीफाय करायचं. आता हा जो प्रॉडक्ट आहे ना 12 इंटू 6 किती येतो 72. 72ला जर आपण 3 ने भाग दिला तर किती येतोय बघा 24 येतोय, बरोबर आहे भागाकार. आणि रिमाइंडर किती राहिली 0, म्हणजे 0 लिहावं लागतो. इट इज द रिमाइंडर ऑब्टेन बाय डिव्हायडिंग दिस प्रॉडक्ट बाय 3. या प्रॉडक्टला 3 ने भाग दिल्यानंतर बाकी किती आली 0. तसंच या प्रॉडक्टला 3 6 किती आहे 18. या 18ला 3 ने डिव्हाइड केलं, भागाकार 6 येतो, बाकी किती उरते 0. म्हणजे इक्वॅलिटी इज देअर. तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घेऊन पहा. सो दिस हॅपन्स. म्हणजे जर ए कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो पी असेल तर द मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी ऑफ ए अँड सी अँड द मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी ऑफ बी अँड सी आर द सेम टर्म्स, आर द सेम क्वांटिटीज. लक्षात राहिलं ना. सी नाव द सेकंड रिमार्क देअर. अगदी सोपं आहे. मी अजून एखादं एक्झाम्पल तुम्हाला पाहायचं असेल तर सांगू शकतो. लेट मी शो वन मोर एक्झाम्पल. आणखी एक सांगतो, चला दुसरं एक्झाम्पल याच टाईपमध्ये. थेरम उद्या घेऊ आपण, कारण कन्सेप्ट तर कळायला पाहिजे. कोणतेही आकडे घ्या, 17 इज अ कॉन्ग्रुएंट टू 5 मॉड्युलो किती घ्यायला बघा. 17 मायनस 5 किती येतो 12.
12ला कशाने भाग जातो? 3ने जातो, 4ने जातो, 6ने जातो. म्हणजे तुम्ही इथं काही लिहू शकता, 3 लिहू शकता, 4 लिहू शकता. समजा 4 लिहिला मी. पहिले तर तुम्ही हे जे घेतलेलं कॉन्ग्रुअन्स आहे ते बरोबर आहे की नाही ते तुम्हाला कळालं पाहिजे की हा जो डिफरन्स आहे 17 - 5 तो 12 आहे आणि 12 इज डिव्हिजिबल बाय 4. या 4ने या वजाबाकीला जर भाग गेला तर आपण म्हणतो की दिस कॉन्ग्रुअन्स इज करेक्ट. ओके, दिस कॉन्ग्रुअन्स इज करेक्ट. देन सांगितलेल्या प्रॉपर्टीनुसार यानुसार काय मला मिळायला पाहिजे की 17 हा ए आहे तुमचा, मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी म्हणजे 4 आहे ऑफ एनी नंबर इज इक्वल टू, आता बी म्हणजे 5 आहे, मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 4 आणि सी म्हणजे इथं जो नंबर लिहाल तोच इथे. ही प्रॉपर्टी व्हेरीफाय करून दाखवतोय मी तुम्हाला की जर ए कॉन्ग्रुएंट टू बी मॉड्युलो पी असेल तर मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी ऑफ ए अँड सी अँड द मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी ऑफ बी अँड सी आर सेम. आता इथं सी जो आहे तो एनी नंबर आहे, एनी इंटिजर आहे, एनी इंटिजर. तर तुम्ही कोणताही ठेवा, तुम्हाला जो आवडेल तो इथं ठेवून द्या. पुट एनी हर, काय पण ठेवा तुम्ही. समजा 3 ठेवला, इथं 3 ठेवला तर इथे पण 3 ठेवा. अँड ऑब्झर्व दॅट द व्हॅल्यू ऑफ दिस एक्सप्रेशन अँड दिस एक्सप्रेशन कम्स टू बी सेम. बघूया येते का नाही. व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 4? इट इज द रिमाइंडर ऑब्टेन्ड बाय डिव्हायडिंग दिस प्रॉडक्ट. आता हा प्रॉडक्ट किती येतो? 17 × 81. 81ला भाग कितीने द्यायचा आहे? 4ने. भाग कितीचा बसेल? 20चा आहे ना, 20 × 80. बाकी किती उरली? 1. म्हणजे याचं उत्तर किती आहे? 1 आहे. याचं उत्तर किती, याची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. इट इज द रिमाइंडर ऑब्टेन बाय डिव्हायडिंग द प्रॉडक्ट बाय 4. 17 × 81, त्याला 4ने भाग दिला, भागाकाराला 20 आणि बाकी उरली 1. डू द सेम ऑन राईट साइड. डू द सेम ऑन राईट साइड. बरोबर लिहिलं ना. आता काहीतरी गडबड झाली वाटते इथे. 17 - 5 12. 12ला 4ने भाग जातो. Yes, I think some problem is there. काय चुकलं? काहीतरी 17 इथं 3 17 त्रिक 51. 17 त्रिक 51. सॉरी बरं का. इथं 17 × 3 किती येतो? 51 येतो ना. तुम्ही पण सांगत नाहीत, सॉरी. तेच म्हणायला असं का झालं. ठीक आहे, हे चुकलंय सगळं इथं लिहिलेलं. इथे परत करेक्शन. 17 × 51 आहे ना, त्याला 4ने भाग द्याला. किती येतो 4ने भाग दिल्यावर? 4 × 1 = 4, 1 उरेल आणि 4 × 2 = 8 म्हणजे 48 येईल. तर 12 × 4 = 48 येईल. म्हणजे रिमाइंडर किती उरायले? 3 उरायले. म्हणजे इथं उत्तर किती आलं? 3 आलं. व्हॉट इज ऑन द राईट साइड नाऊ? 5 × 15. या 15ला 4ने भाग द्या. भागाकार कितीचा बसेल? 3चा. म्हणजे 4 × 12. बाकी किती उरेल? 3. बघा आले की नाही सेम. म्हणजे हा जो रिझल्ट लिहिलेला आहे हा करेक्ट आहे. हे फक्त आपण व्हेरीफाय केलंय. वी आर नॉट इंटरेस्टेड इन द प्रूफ्स. आपण ते फक्त व्हेरीफाय केले. नाव दुसरा जो रिमार्क मी लिहिलेला आहे तो पण आपण व्हेरीफाय करून पाहूया. दुसरा रिमार्क आपण व्हेरीफाय करूया. लेट अस सी दॅट. तुम्ही कॉमेंट्स पण करत नाहीत, काहीच बसता आहेत की नाही त्याची पण कल्पना येत नाही. म्हणजे 17 × 81 मी लिहिला होता. ॲटलिस्ट एखाद्याला तरी कळायला पाहिजे की सरचं इथं चुकलंय गड्या. 17 × 51 होतात आणि सरने 81 लिहिले. भाषा कळत नाही का तुम्हाला? द प्रॉडक्ट इट इज द रिमाइंडर ऑब्टेन बाय डिव्हायडिंग. आता मग 17 आणि 3चा गुणाकार मी 81 लिहिला होता, तर तो तेवढा तर 17चा टेबल तर पाठ करायला पाहिजे. ठीक आहे ना. माझ्याकडून झालं घाईमध्ये चुकीत. रिमार्क टू काय होता? असा होता तो. इट वॉज काय होता? ए मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी बी इज अ कॉन्ग्रुएंट टू ए × बी मॉड्युलो पी. आपण फक्त व्हेरीफाय करणार आहोत. दिस इज द सेकंड प्रॉपर्टी. अँड दिस इज
इम्पॉर्टंट, वी आर गोइंग टू यूज इट इन द थिअरम्स. मी मुद्दाम आज थिअरम घेतले नाहीत कारण कन्सेप्ट आधी हे क्लिअर व्हावेत. कारण हा जर कन्सेप्ट नाही क्लिअर झाला आणि मी याचा वापर जर करू लागलो तर तुम्हाला पण कन्फ्युजन होऊ शकतं, म्हणून मी याचे व्हेरिफिकेशन्स इथं सांगतोय. सो लेट अस व्हेरीफाय नाव. कोणतं आहे आता? इथं काही बंधन नाही आहे तुम्हाला, म्हणजे हायपोथेसिस काही नाही आहे, है ना. इक्वॅलिटी इज देअर, आयडेंटिटी इज देअर. म्हणजे एच्या जागी बीच्या जागी पीच्या जागी तुम्हाला वाटेल ते नंबर ठेवून द्या, वाटेल ते. पुट एनी नंबर्स, फक्त पी पॉझिटिव्ह असावा, बाकी काही ठेवू शकता. सो पुट एनी नंबर. 7 मोकळ्या मनानं ठेवा. 5 आता A7 ठेवलाय आणि B5 ठेवला, याची काळजी घ्या. आणि मॉड्युलो पी किती ठेवलाय? 4. बघा मी एच्या जागी काय घेतला? 7. पीच्या जागी काय घेतला? 4. बीच्या जागी काय घेतला? 5. मग इथं जो A7 घेतलाय तोच इकडे घ्या. बी किती घेतलाय? 5 घेतला. पी इकडे किती घेतला? 4. म्हणजे इथं पण 4 घेतला. आता बघा, जस्ट आस्क वेदर दिस इज ट्रू ऑर नॉट. हे बरोबर आहे की नाही एवढं चेक करायचं. म्हणजे ही जी प्रॉपर्टी लिहिलेली आहे मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पीची, ए म्हणजे मल्टिप्लिकेशन मॉड्युलो पी ऑफ ए अँड बी इज अ कॉन्ग्रंट टू द प्रॉडक्ट ए बी, है ना, मॉड्युलो पी असं तिथं लिहिलेलं आहे. मग हे ट्रू आहे का फॉल्स आहे तेवढंच बघायचं. व्हॉट इज द लेफ्ट हँड साईड? ही बाजू काय, याची व्हॅल्यू किती येते सांगा बरं कमेंटमध्ये, कमेंट इन द बॉक्स. याची व्हॅल्यू किती येते? व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ दिस? एवढ्यांदा मी हे पुन्हा पुन्हा रिपीट करून सांगतोय, कमीत कमी तेवढा व्हॅल्यू तरी काढता यायला पाहिजे. व्हॉट इज द मल्टिप्लिकेशन मॉड्युलो 4 ऑफ 7 अँड 5? आहेत का इथे कोणी? कॉमेंट. म्हणजे काय की त्या 7 आणि 5च्या गुणाकाराला 4ने भाग द्यायचे आणि बाकी सांगायचे फक्त. 7 आणि 5 है ना, इट इज बरोबर आहे. 7 आणि 5चा गुणाकार 35, याला भाग द्या 4ने. 7चा आणि 5चा गुणाकार 35, 4ने भाग दिला, भागाकार 8चा आला आणि रिमाइंडर उरते 3. म्हणजे लेफ्ट हँड साईड किती आहे? 3 इज अ कॉन्ग्रंट टू 7 35 मॉड्युलो 4. हे बरोबर आहे का बघा? हे जे लिहिले हे बरोबर आहे की नाही? हे कधी कॉन्ग्रंट, म्हणजे असं ए कॉन्ग्रंट टू बी मॉड्युलो 4 कधी असणार आहे? ए कॉन्ग्रंट टू बी मॉड्युलो एम कधी असणार आहे? जर एम डिव्हाइड्स, है ना. दिस इज ट्रू. वाय? दिस इज ट्रू बिकॉज कशामुळे? तर जो डिफरन्स आहे कोणता? ए मायनस बी, म्हणजे 3 - 35 किती येतो? -32 येतो. या -32ला 4ने पूर्ण भाग जातो. 4ने पूर्ण भाग जातो. इज कॉन्ग्रन्स कधी असतो? इफ ए मायनस बी इज अ डिव्हिजिबल बाय एम. म्हणजे ह्या ए मायनस बीला जर एमने भाग जात असेल तर वी से दॅट ए इज अ कॉन्ग्रंट टू बी मॉड्युलो एम. म्हणजे -32ला 4ने पूर्ण भाग जातो, -8 क्वोशंट येईल आणि रिमाइंडर विल बी 0. ओके, सो दॅट प्रॉपर्टी ऑर दॅट रिमार्क इज व्हेरीफाईड हिअर. तो व्हेरीफाय आपण इथं केलेला आहे. तर थिअरम मी मुद्दामच आज घेतला नाही, कारण हे एकदा कन्सेप्ट क्लिअर व्हावेत अशी अपेक्षा होती. होप ऑल ऑफ यू हॅव गॉट दिस अँड tomorrow we will be seeing one important theorem, that is additive group of integers modulo m आणि दुसरा मल्टिप्लिकेटिव्ह ग्रुप ऑफ इंटिजर्स मॉड्युलो पी. असे 2 थिअरम्स आहेत. शक्य झाले तर दोन्ही होतील किंवा एक होईल उद्याला. सिमिलरली एक तुम्ही सुद्धा बघू शकाल किंवा परवाला होईल. मग सध्या तरी आपण इथे थांबतोय. फॉर नाव वी विल स्टॉप हिअर. थँक यू ऑल. Okay, thank you.